नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, मराठी विषय आपण हाताळत आहोत. त्यामध्ये संधी हा घटक आपण इथे घेतलेला आहे. संधी संबंधीची संपूर्ण माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पायाभूत अशी ही माहिती आहे. तर शालेय विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे मित्र या सर्वांसाठी हा घटक अत्यंत उपयुक्त असा आहे, कारण एकतरी प्रश्न या घटकावर असतोच. पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा, म्हणजे आम्ही अपलोड करत असलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला लगेच मिळून जाईल. चला तर सुरुवात करूया. संधी म्हणजे काय? संधी म्हणजे दोन शब्द किंवा पदे एकत्र येऊन जो नवीन जोडशब्द तयार होतो त्यास संधी असे म्हणतात. चला तर हे एका उदाहरणाने समजून घेऊया. इथे ईश्वर, इच्छा हे दोन शब्द आहेत. मराठी व्याकरणामध्ये यांना पद असे म्हणतात. ईश्वर हे पहिले पद आणि इच्छा हे दुसरं पद. तर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे? तर तो आहे अ, कारण र ची पूर्ती ही अ ने झालेली आहे. आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता? तर तो आहे ई. येथे अ आणि ई एकत्र येऊन ई तयार होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने अ आणि ई हे लोप पावतात आणि त्यांची जागा ए घेतो. आणि ज्यावेळेस आपण त्यांना एकत्र करतो, म्हणजे ईश्वर, ए आणि छा हे एकत्र करतो, त्यावेळेस आपल्याला ईश्वर इच्छा हा संधी शब्द मिळतो. हा जोड शब्द म्हणजेच संधी शब्द आहे. तर ईश्वर इच्छा हा संधी शब्द आहे. तर त्याचा विग्रह कोणता? तर तो आहे ईश्वर आणि इच्छा हे दोन शब्द. म्हणजेच ईश्वर, इच्छा हे दोन शब्द मिळून ईश्वर इच्छा हा संधी शब्द तयार होतो. तर त्याचा विग्रह कोणता आहे मग? ईश्वर आणि इच्छा. तर अशा पद्धतीने दोन शब्द एकत्र येतात, त्यालाच मराठी व्याकरणामध्ये संधी होणे असं म्हणतात. संधीचे मुख्य प्रकार. तर संधीचे मुख्य प्रकार आहेत तीन. ते म्हणजे पहिला आहे स्वरसंधी, दुसरा आहे व्यंजन संधी आणि तिसरा आहे अनुनासिक संधी. सुरुवातीला आपण स्वरसंधी याविषयी जाणून घेऊ आणि त्याचे प्रकार पण समजून घेऊ. स्वरसंधी. स्वरसंधीचे ढोबळमानाने चार मुख्य प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे सजातीय स्वरसंधी. दुसरा आहे विजातीय स्वरसंधी, त्यालाच गुणादेश असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे वृद्ध्यादेश आणि चौथा प्रमुख प्रकार म्हणलं तर यनादेश. तसं पाहिलं तर स्वरसंधीचे प्रकार किती असा आत्तापर्यंत तरी प्रश्न विचारण्यात आलेला नाही आणि विचारला जाण्याची शक्यता पण नाही. चला तर सुरुवातीला आपण सजातीय स्वरसंधी म्हणजे काय ते समजून घेऊ. सजातीय स्वरसंधी. संधी होणारे दोन्ही वर्ण सजातीय स्वर असल्यास त्या दोहोंसाठी त्याच जातीतील दीर्घ स्वर येतो, यालाच सजातीय स्वरसंधी असे म्हणतात. तर सजातीय स्वरसंधी नेमकी कशी असते? इथे पहा, हा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण म्हणून दिलेला आहे अ किंवा आ, आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण अ किंवा आ. ज्यावेळेस हे दोन्ही एकमेकांसमोर येतात, म्हणजे संधी होण्यासाठी येतात, त्यावेळेस या दोन्हीसाठी मग कोणत्याही बाजूला आ असेल किंवा अ असेल तर त्या दोन्हीसाठी काय येईल? आ येईल, कारण तो काय आहे? दीर्घ आहे. म्हणजेच सजातीय स्वर एकमेकांसमोर आले की त्यांच्यातील जो दीर्घ स्वर आहे तो त्यांची जागा घेतो. तसंच ईच्या बाबतीत पण होतं आणि ऊच्या बाबतीत पण होतं. चला तर आपण हे उदाहरणाने समजून घेऊ. तर उदाहरण इथं पहिलं, जन आदेश हे दोन पद आहेत. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता? अ, कारण न ची पूर्ती ही अ ने झालेली आहे. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आ. आता इथं पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आ आहे. दोन्ही एकमेकांसमोर असल्यामुळं तर त्यांची जागा कोण घेणार आहे? दीर्घ स्वर आ घेणार आहे. अशा पद्धतीने जन आ देश मिळून जनादेश हा संधी शब्द आपल्याला मिळतो. तर यालाच सजातीय स्वरसंधी असे म्हणतात. चला तर नंबर 2चं उदाहरण पाहूया. गिरी, ईश हे दोन पद आहेत.
यातील पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता? ई. लघु ई आहे इथं, कारण रीला पहिली वेलांटी आहे, रला पहिली वेलांटी आहे, म्हणून इथं आपण लघु ई घेतलं. आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता? ई, दीर्घ ई. दोन्ही एकाच जातीतील आहेत, सजातीय आहेत, म्हणून त्यांची जागा त्याच जातीतील दीर्घस्वर दीर्घ ई घेणार. अशा पद्धतीने गिर ई श बरोबर काय होईल? गिरीश हा दीर्घ री येऊन एक नवीन संधी शब्द आपल्याला मिळतो. तर अशा प्रकारे ही सजातीय स्वरसंधी होते. इथं फरक आठवणीत राहू द्या की गिरी हा जेव्हा वेगळा शब्द आहे त्यावेळेस त्याची वेलांटी ही पहिली आहे, परंतु ज्यावेळेस तो शब्द संधी होतो त्यावेळेस रीची वेलांटी ही इथं दीर्घ मिळते आपल्याला. तिसरं उदाहरण पहा. गुरु उपदेश. गुरु या पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता? तर तो आहे उ, कारण रला उकार आहे, तो पण लघु. आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे? तो पण लघु ऊच आहे. असे असले तरी त्याच जातीतील, कारण हे दोन्ही जे स्वर आहेत ते एकाच जातीतील आहेत, म्हणून यांच्यासाठी त्याच जातीतील दीर्घ स्वर उ, ठीक आहे, ऊ साचे येणार. तर अशा पद्धतीने गुर उपदेश मिळून काय होईल? गुरुपदेश हा आपल्याला संधी शब्द मिळतो. यामध्ये रू चा जो उकार आहे तो दीर्घ आहे, इथे आठवणीत राहू द्या. अशा पद्धतीने आपण इथं सजातीय स्वरसंधी समजून घेतलेली आहे. यानंतरचा दुसरा प्रकार आहे विजातीय स्वरसंधी, यालाच गुणादेश असं म्हटलेलं आहे. तर याची डेफिनेशन काय आहे की विजातीय स्वर एकमेकांपुढे येऊन होणारी संधी म्हणजेच विजातीय स्वरसंधी किंवा गुणादेश. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ई किंवा दीर्घ ई आहे. तर या दोहोंसाठी आपल्याला कोणता स्वर मिळालेला आहे? ए, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जी संधी होते त्यालाच विजातीय स्वरसंधी असं म्हणतात. तर हे आच्या पुढे उ आला असेल तर ओ आपल्याला मिळतं, आणि आच्या पुढं रू आले असेल तर आपल्याला अर असं मिळतं. तर हे महत्त्वाचे संधी होणारे घटक आहेत. तर ते आपल्याला आठवणी ठेवावं लागेल की अ आणि आच्या पुढे ई किंवा दीर्घ ई येत असेल तर त्याच्यासाठी ए येतं. अ किंवा आच्या पुढे उ किंवा उ कोणताही उ आला तर त्यांच्यासाठी ओ मिळतं, आणि अ किंवा आ च्या पुढं जर रू आलेला असेल तर अर असं मिळतं. चला तर हे आपण उदाहरणाने समजून घेऊया. उदाहरण 1. गण ईश, ठीक आहे. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय असेल? अ असेल, कारण न ची पूर्ती ही अ ने झालेली आहे. ईश या दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे? दीर्घ ई. येथे अ प्लस ई काय होतं? ए होतं. अशा पद्धतीने आपल्याला गण ए श हे घटक मिळतात, आणि ते घटक एकत्र केले की आपल्याला गणेश हा संधी शब्द मिळतो. दुसरं उदाहरण. स्वभाव उक्ती. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे? अ, कारण व ची पूर्ती ही अ ने झालेली आहे. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता? उ. अ च्या पुढे उ आलं तर काय होतं? दोन्हीसाठी ओ मिळतं. अशा पद्धतीने स्वभाव उक्ती मिळून काय होतं? स्वभावोक्ती हा संधी शब्द आपल्याला मिळतो. नंबर 3चं उदाहरण. देव ऋषी. देव या पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता? अ. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे? रू. अ आणि रू हे एकत्र होऊन काय होईल? अर तयार होतं, जसे की आपण अगोदर पाहिलं. अशा पद्धतीने देव अर शी मिळून काय होतं? देवर्षी हा आपल्याला संधी शब्द मिळतो, आणि याचा विग्रह कोणता आहे? देव ऋषी. तर विजातीय स्वरसंधी आपणास समजली असेल. याला गुणादेश असंही म्हणतात. हे आपण आठवणी ठेवणं गरजेचं आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.
यानंतरचा पुढचा प्रकार आहे यनादेश. काय आहे यनादेश? इ ई उ ऊ रू या स्वरांपुढे विजातीय स्वर आल्यास त्यांच्यासाठी अनुक्रमे य व र हे वर्ण येतात. यालाच यनादेश म्हणतात. तर हे बदल कसे होतात बघा. येथे ई किंवा दीर्घ ई पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण अ असेल तर त्यांच्यासाठी य येतं. इथं हलंत य आहे हे आठवणीत राहू द्या. त्याच्यानंतर च्या समोर जर अ आलं तर व येतं आणि र च्या समोर अ आलं तर र मिळतं आपल्याला. ठीक आहे. तर अशा प्रकारची जी संधी होते यालाच यनादेश असं म्हटलेलं आहे. हे आपण उदाहरणाने समजून घेऊ. बघा पहिलं उदाहरण आहे अति आचार. हे दोन पद आहेत. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय असेल? ई लघु ई, कारण त ची वेलांटी ही तर पहिली आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे? आ आहे. येथे ई च्या पुढे काय आहे? विजातीय स्वर आहे म्हणून या ई चे रूपांतर काय होतं? य मध्ये होतं. अशा पद्धतीने आपल्याला जे मिळतं ते मिळतं अत य आचार. ठीक आहे. या ई चेच फक्त रूपांतर इथं य मध्ये झालेलं आहे. आ मध्ये कोणताही बदल झालेला नाही किंवा तो लोप पावलेला नाही. ठीक आहे. फक्त ई कन्वर्ट झालेला आहे य मध्ये. म्हणून अत य आचार हे एकत्र केल्यानंतर आपल्याला नवीन संधी शब्द मिळतो अत्याचार. ठीक आहे. तर अशा प्रकारची जी संधी होते यालाच यनादेश असं म्हटलेलं आहे. दुसरं उदाहरण समजून घेऊया. बघा पहिला पद आहे सु आणि दुसरं पद आहे अल्प. सु या पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण उ आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे? अ. उ च्या पुढे विजातीय स्वर अ आहे म्हणून उ कन्वर्ट होतो व मध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला जे मिळतं ते मिळतं म्हणजे स व अल्प आणि हे एकत्र येऊन स्वल्प हा संधी शब्द आपल्याला मिळतो. तर अशा पद्धतीने जी संधी होते यालाच यनादेश असं म्हणतात. आठवणीत राहू द्या की ई उ रू यांच्या पुढे जर त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या जातीतील सोडून कोणताही विजातीय स्वर आला तर त्यांची जागा य व र घेतात अनुक्रमे. स्वरसंधीचे काही इतर प्रकार पण आहेत किंवा नियम आहेत. ते इतर या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. तर ते आपण वन बाय वन समजून घेऊया. बघा ए आई ओ औ या स्वरानंतर इतर कोणताही स्वर आल्यास त्याबद्दल ऐ आय औ आव असे आदेश होऊन पुढे येणारा स्वर. ठीक आहे. इथं स्वर हा शब्द आहे. स्वर त्यात मिसळतो. बघा पुन्हा एकदा डेफिनेशन समजून घेऊ. ए आई ओ औ या स्वरानंतर इतर कोणताही स्वर आल्यास त्याबद्दल ऐ आय औ आव असे आदेश होऊन पुढे येणारा स्वर त्यात मिसळतो. बघा ए च्या पुढं अ आलं असेल तर ऐ, ऐच्या पुढे अ आलेला असेल तर आय आणि ओच्या पुढे ई आलेला असेल तर औ आणि आऊच्या पुढे ई आले असेल तर आव असं इथं आपल्याला रूपांतर मिळतं. हे आपण उदाहरणाने समजून घेत आहोत. पहिलं उदाहरण पहा. ने अन हे दोन पद आहेत. ने या पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे? ए. का तर न वर एक मात्रा आहे म्हणून ए. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे? अ. आता ए या पहिल्या पदाच्या शेवटच्या वर्णासमोर विजातीय स्वर आहे म्हणून ए कन्व्हर्ट होतं ए मध्ये म्हणजेच अय मध्ये. ए चे रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? अय मध्ये झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला जे मिळतं ते आहे न अय अन आणि हे एकत्र केलं की आपल्याला कोणता नवीन संधी शब्द मिळतो? नयन हा संधी शब्द मिळतो. त्याचा विग्रह कोणता? ने अन. नंबर 2चं उदाहरण बघा. नऊ इक. नऊ या पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे? औ, कारण न वर दोन मात्रा आहेत. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे? ई.
औ समोर विजातीय स्वर आहे म्हणून औ कन्व्हर्ट झालं, रूपांतरित झालं आवमध्ये. आणि आपल्याला मिळालेले घटक कोणते आहेत? न, आव, इक आणि ते मिळून काय होतात? नाविक हा शब्द तयार होतात किंवा तयार करतात. तर हा नाविक शब्द इथे संधी शब्द आहे. तो नव प्लस इक पासून बनलेला आहे. आता आपण संधीच्या मुख्य प्रकारातील दुसरा प्रकार व्यंजन संधी समजून घेऊ, अभ्यासू. व्यंजन संधी काय असते? तर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण व्यंजन आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन दोन्हीपैकी कोणताही असेल तर त्यास व्यंजन संधी असे म्हणतात. म्हणजे व्यंजन संधीमध्ये शर्त काय आहे की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण व्यंजन असला पाहिजे, तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात. ठीक आहे. यामधील पहिला प्रकार आहे प्रथम व्यंजन संधी. आता प्रथम व्यंजन संधीची व्याख्या काय आहे ती आपण पाहूया. क, च, त, ट, प या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास व्यंजनाच्या गटातील पहिले व्यंजन येऊन संधी होते. म्हणजे हे जे 5 गट आहेत क, च, त, ट, प या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन येत असेल, ठीक आहे, कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन येत असेल तर व्यंजनाच्या गटातील पहिले व्यंजन येऊन संधी होते. चला तर हे आपण व्यवस्थित उदाहरणाने समजून घेऊ. प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण बघा. इथे आपल्याजवळ 2 पद आहेत, विपद आणि काल. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे? द. ते ऑलरेडी इथं हलंत आहे म्हणून पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण द. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे? क. येथे द च्या पुढे क हे काय आहे? कठोर व्यंजन आहे. ठीक आहे. तर त्यामुळं काय होईल की द कन्वर्ट होईल त मध्ये, कारण येथे काय सांगितलेलं आहे की जर या क, च, त, ट, प या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास व्यंजनाच्या गटातील पहिले व्यंजन येऊन संधी होते. म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जो व्यंजन आहे त्याच्या गटातील पहिले वर्ण येऊन, ठीक आहे, पहिले व्यंजन येऊन संधी होत असते. म्हणजे द जाईल किंवा लोप पावल आणि त्याची जागा त त्याच्याच वर्गातील पहिले व्यंजन घेईल. अशा पद्धतीने संधी होत असते, बदल होतात आणि हे बदल होऊन जो आपला शब्द मिळतो तो विपतच्या ऐवजी विपत मिळतो आणि त्याची संधी ही काल या शब्दासोबत होऊन विपत काल हा नवीन संधी शब्द आपल्याला मिळतो. यानंतरचा दुसरा प्रकार आहे व्यंजन संधीचा तृतीय व्यंजन संधी. काय आहे याची व्याख्या? क, च, त, ट, प या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाशिवाय मृदू वर्ण आल्यास, ठीक आहे, वर्ण आल्यास कठोर व्यंजनाच्या गटातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते. बघा पुन्हा एकदा आपण समजून घेऊया ही व्याख्या की क, च, त, ट, प या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कठोर व्यंजन असायला पाहिजे आणि तो अनुनासिक नसायला पाहिजे. ठीक आहे. तर कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाशिवाय मृदू वर्ण, इथं वर्ण असा शब्द उच्चार केलेला आहे. म्हणजे इथे स्वर किंवा व्यंजन दोन्हीपैकी कोणतंही असू शकतं, फक्त ते मृदू असायला पाहिजे. ठीक आहे. मृदू वर्ण आल्यास कठोर व्यंजनाच्या गटातील तिसरे व्यंजन येऊन संधी होत असते. तर यालाच तृतीय व्यंजन संधी असं म्हणतात. हे आपण उदाहरणाने समजून घेऊ. बघा उदाहरण आहे दिक् अंतर. हे 2 पद आपल्याजवळ आहेत. दिक् या पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे? क आहे. क हे काय आहे? कठोर व्यंजन आहे आणि ते अनुनासिक नाही. ठीक आहे. तर दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे? अ. अ हे काय आहे? मृदू वर्ण आहे, मृदू स्वर आहे. म्हणून क च्या पुढे काय आहे? मृदू वर्ण आहे. म्हणून हे जे क आहे ते इथे लोप पावेल आणि त्याची जागा कोण घेईल? त्याच्याच गटातील तिसरे व्यंजन म्हणजे कोण घेणार? ग घेणार.
तर अशा पद्धतीने इथे बदल होतो आणि हा बदल होऊन हे दिक अंतर हे शब्द एकत्र येऊन नवीन शब्द आपल्याला मिळतो. तर मग आता क लोप पाहून त्याची जागा कोण घेत आहे? ग घेत आहे. म्हणून दिग प्लस अंतर हे एकत्र येतील आणि दिगंतर हा नवीन संधी शब्द आपल्याला मिळेल. अशा पद्धतीने ही तृतीय व्यंजन संधी होत असते. यानंतरचा जो प्रकार आहे व्यंजन संधीचा तो आहे अनुनासिक व्यंजन संधी. क, च, त, ट, प या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाच्या गटातील अनुनासिक येऊन संधी होते. म्हणजे क, च, त, ट, प या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास काय होतं की या व्यंजनाच्या गटातील अनुनासिक येऊन संधी होत असते. हे आपण उदाहरणाने समजून घेऊया. येथे बघा सत, मती हे 2 पद आपल्याजवळ आहेत. सत या पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आपल्याला कळालेला आहे, तो आहे त. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे? म. त हे व्यंजन आहे, म अनुनासिक आहे, म्हणून काय होईल की त हे जे आहे ते रूपांतरित कशामध्ये होईल? अनुनासिकामध्ये होईल. म्हणजे याच्या गटातील अनुनासिक आपल्याला इथे पुढं मिळेल. म्हणजे ते कोणतं आहे? तच्या गटातील अनुनासिक कोणतं आहे? न आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बदल होऊन संधी होतात हे सतमती 2 पद किंवा शब्द. तर जे बदल झालेले आहेत ते बदल घेऊन जो संधी शब्द आपल्याला मिळतो तो आहे सन्मती. कारण इथं सतच्या ऐवजी आपल्याला काय मिळालं? सन. सन प्लस मती, सन्मती हा आपल्याला संधी शब्द मिळाला. अशा प्रकारे जी संधी होते त्यालाच अनुनासिक व्यंजन संधी असे म्हणतात. आता आपण तचे काही नियम जाणून घेऊया, समजून घेऊया. पहिला नियम आहे की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त असेल आणि त्यापुढे येणारा वर्ण च किंवा छ असेल तर तचे रूपांतर च मध्ये होते. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त आणि पुढे येणारा वर्ण च किंवा छ असेल तर त रूपांतरित होते च मध्ये. हे आपण उदाहरणाने समजून घेऊया. बघा इथे उदाहरण आहे सत्य चरित्र हे 2 पद आपल्याजवळ आहेत. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे? त. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे? च. तच्या पुढे काय आलेला आहे? च. त्यामुळे त रूपांतरित होणार आहे कशामध्ये? च मध्ये. कारण इथं तच्या पुढे च आलेला आहे म्हणून त रूपांतरित झालं च मध्ये. अशा पद्धतीने बदल होऊन हे 2 शब्द एकत्र येतात. येथे सच प्लस चरित्र हे 2 शब्द एकत्र होतील कारण त रूपांतरित झालेला आहे च मध्ये. म्हणून जो संधी शब्द आपल्याला मिळतो तो मिळतो सच्चरित्र. ठीक आहे. त्याचा विग्रह काय आहे? सतचरित्र. तचा दुसरा नियम पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त असेल आणि त्यापुढे येणारा वर्ण ज किंवा झ असेल तर तचे रूपांतर हे ज मध्ये होते. ज्यावेळेस तच्या पुढे च किंवा छ असतं त्यावेळेस त रूपांतरित होतो च मध्ये आणि ज्यावेळेस ज किंवा झ असतं त्यावेळेस त रूपांतरित होतो ज मध्ये. हे आपण उदाहरणाने समजून घेऊ. येथे उत्ज्वल हे 2 पद आहेत. उत या पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आहे त. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आहे ज. तच्या पुढे ज असल्यामुळे त रूपांतरित होणार आहे ज मध्ये. कशामध्ये? ज मध्ये रूपांतरित होतो. ठीक आहे. अशा प्रकारे जे बदल होऊन हे 2 शब्द एकत्र येणार आहेत ते असे होतील. उतच्या ऐवजी आपल्याला जो पहिला पद मिळणार आहे तो आहे उज आणि दुसरा पद ज्वल आणि हे दोन्ही एकत्र येऊन उज्ज्वल हा शब्द क्रिएट करतात, संधी शब्द बनवतात. तचा तिसरा नियम पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त असेल आणि त्यापुढे येणारा वर्ण ट किंवा ठ असेल तर तचे रूपांतर ट मध्ये होते. हे उदाहरणाने समजून घेऊया. उदाहरण आहे तत् टीका. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे? त. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे? ट. तच्या पुढे काय आहे? ट. म्हणून तचे रूपांतर कशामध्ये होणार आहे? ट मध्ये होणार आहे. त रूपांतरित होत आहे इथं ट मध्ये आणि हा बदल होऊन
दोन शब्द काय होतात, संधी होतात. ते म्हणजे कोणते, तट टीका, आणि ते एकत्र येऊन तट्टिका हा संधी शब्द तयार करतात. अशा पद्धतीने बदल येथे आपल्याला पाहावयास मिळतो. तर हे जे पहिले 3 नियम होते तचे ते सोपे आहेत. फक्त एवढंच आहे की तच्या पुढे च छ असेल तर त रूपांतरित होतो च मध्ये. तच्या पुढे ज झ असेल तर त रूपांतरित होतो ज मध्ये, आणि तच्या पुढे ट ठ असेल तर त रूपांतरित होतो ट मध्ये. तचा एक चौथा नियम आहे, तो म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त असेल आणि त्यापुढे येणारा वर्ण ल असेल तर तचे रूपांतर हे ल मध्ये होते. हे आपण उदाहरणाने समजून घेऊया. बघा, इथे उत लंघन हे 2 पद आपल्याजवळ आहेत. उत या पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे, त. त्याच्या पुढे येणारा वर्ण कोणता आहे, ल. तच्या पुढे ल असल्यामुळे तचे रूपांतर कशामध्ये होणार आहे, ल मध्ये. त रूपांतरित काय झालं, ल मध्ये. आणि हा बदल होऊन 2 शब्द जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस जो नवीन संधी शब्द मिळतो तो आहे उल प्लस लंघन बरोबर उल्लंघन. हा आपल्याला इथं संधी शब्द मिळतो. तर हा तचा एक चौथा नियम आपण इथे समजून घेतला. तचा 5वा नियम आहे, तो म्हणजे की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण त असेल आणि त्यापुढे येणारा वर्ण श असेल तर त चे रूपांतर हे च मध्ये होते आणि श चे रूपांतर छ मध्ये होते. याचे एक उदाहरण आपल्याकडे आहे, ते आपण समजून घेऊया. बघा की सत शिष्य हे 2 पद आहेत. या पदातील पहिला पदाचा वर्ण शेवटचा वर्ण कोणता आहे, त. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे, श. आता इथं त च्या पुढे काय आहे, श आहे. त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये इथे बदल होणार आहेत. ते कसे की त रूपांतरित होत आहे च मध्ये आणि श रूपांतरित होत आहे छ मध्ये. आणि हे बदल होऊन जे घटक एकत्र येतात ते आहेत सच प्लस शिष्य. ठीक आहे. त रूपांतरित झालेला आहे तर च मध्ये आणि श रूपांतरित झालेला आहे तर छ मध्ये. आणि अशा पद्धतीने बदल होऊन हे 2 शब्द जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस आपल्याला जो संधी शब्द मिळतो तो आहे सशिष्य. ठीक आहे, सशिष्य. ठीक आहे, हा एक शब्द आहे जो महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. संधीच्या मुख्य प्रकारातील शेवटचा प्रकार आहे विसर्ग संधी. विसर्ग संधी की विसर्गाच्या पुढे स्वर किंवा व्यंजन येऊन संधी होते, यालाच विसर्ग संधी असे म्हणतात. म्हणजे पहिल्या पदाच्या शेवटी जो वर्ण येणार आहे त्या ठिकाणी विसर्ग असायला पाहिजे, तरच त्याला विसर्ग संधी म्हणतात. ठीक आहे. यातील मुख्य प्रकार पहिला आहे विसर्ग उकार संधी. याची डेफिनेशन अशी आहे की विसर्गाच्या अगोदर अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन असेल तर विसर्गाचा विसर्गाचे रूपांतर उ मध्ये होते आणि हा उ मागील अ मध्ये मिसळून ओ तयार होतो, यालाच विसर्ग उकार संधी असं म्हणतात. ठीक आहे. ही डेफिनेशन आपण उदाहरणाने व्यवस्थित समजून घेऊया. बघा, उदाहरण आहे तप बल. पहिल्या पदाच्या शेवटचा वर्ण किंवा शेवटी काय आहे तर ते आहे विसर्ग. विसर्गाच्या अगोदर काय आहे, अ. कारण प ची पूर्ती ही अ ने झालेली आहे, म्हणून प प्लस अ प्लस विसर्ग. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे, ब. ब हे काय आहे, मृदू व्यंजन आहे. ब हे मृदू व्यंजन आहे आणि त्याच्या अगोदर विसर्ग आहे. तर विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन आल्यास काय होतं की हे मागील अ विसर्गामध्ये मिळून त्याचे रूपांतर कशात होत आहे, ओ मध्ये होणार आहे. म्हणून अ प्लस विसर्ग त्यांची जागा कोण घेणार आहे, ओ घेणार आहे. म्हणजे अ आणि विसर्ग हे दोन्ही इथं लोप पावत आहेत. असे बदल होऊन जे घटक आपल्याला मिळतात ते आहेत तप, ओ, बल. कारण या प मधील अ आणि विसर्ग लोप पावलेले आहेत आणि त्याची जागा ओ ने घेतलेली आहे. म्हणून तप मधील प हलंत ओ प्लस मध्ये आणि पुढचा जो पद आहे किंवा शब्द आहे तो तिथं जशास तसं राहील बल, आणि ते एकत्र मिळून काय होईल, तपोबल हा संधी शब्द तयार होईल.
तर अशा प्रकारची जी संधी होते त्यालाच विसर्ग उकार संधी असं म्हणतात. विसर्ग संधीचा दुसरा प्रकार आहे विसर्ग र संधी. विसर्गाच्या मागे अ आणि आ यांच्या व्यतिरिक्त आणि आ यांच्या व्यतिरिक्त कोणताही स्वर आणि पुढे कोणताही मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो. हे आपण नीट उदाहरणाने समजून घेऊया. बघा, उदाहरण आहे बही अंग. बही या पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आहे? विसर्ग. ठीक आहे, आपल्याला इथं शेवटी पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग मिळतो आणि विसर्गाच्या मागे आ व्यतिरिक्त स्वर ई आहे. त्यामुळे आणि त्याचबरोबर दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण हा काय आहे? मृदू वर्ण आहे. त्यामुळे विसर्ग रूपांतरित होतो इथे र मध्ये. र हलंत आहे हे आठवणीत राहू द्या. विसर्ग रूपांतरित झाला र मध्ये. अशा पद्धतीने जो बदल होऊन आपल्याला मिळणारे घटक आहेत ते म्हणजे बही, र, अंग आणि हे एकत्र येऊन बहिरंग हा संधी शब्द तयार करतात. ते अशा प्रकारची जी संधी होते यालाच विसर्ग र संधी असं म्हणतात. विसर्ग संधीचा तिसरा नियम र चा नियम आहे. याचे 1-2 प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार आहे पहिल्या पदाच्या शेवटी र येऊन त्याच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास त्या र चे रूपांतर विसर्गात होते. र हा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण असेल आणि त्याच्या पुढे कठोर व्यंजन असेल तर र चे रूपांतर हे विसर्गात होते. चला तर हे उदाहरणाने समजून घेऊ. येथे उदाहरण आहे अंतरकरण. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण र, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण क. र च्या पुढे काय आहे? क. क हे कठोर व्यंजन आहे. त्यामुळे र चे रूपांतर कशामध्ये होणार आहे? विसर्गात, कारण नियम तसे सांगतो. म्हणून जो बदल होणार आहे तो असा होईल अंतः, म्हणजे अंतच्या पुढं विसर्ग, अंतःकरण हे एकत्र येऊन अंतःकरण हा संधी शब्द आपल्याला देतात किंवा तयार होतो. ठीक आहे, तर अशा प्रकारची जी संधी होते त्यालाच र चा नियमामध्ये टाकण्यात आलेला आहे. आठवणीत राहू द्या की र च्या पुढे जर कठोर व्यंजन आले तर र विसर्गामध्ये कन्वर्ट होतं, रूपांतरित होतं. र चा दुसरा नियम की र च्या मागे अ व पुढे मृदू वर्ण आल्यास तो र कायम राहतो. बघा, इथे उदाहरण आहे अंतर आत्मा. यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे? र. र च्या मागे काय आहे? अ. र च्या मागे अ आहे आणि त्याच्या पुढं म्हणजे दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे? आ. आ हे काय आहे? मृदू वर्ण आहे. काय आहे? मृदू वर्ण. त्यामुळे र मध्ये कोणताही बदल होणार नाही किंवा येथे कोणताही बदल न होता हे दोन्ही शब्द एकत्र येणार आहेत. ठीक आहे, र स्थिर राहणार आहे. म्हणून अंतर आत्मा हे ॲज इट इज एकत्र येतील आणि अंतरात्मा हे अशा पद्धतीने जोड शब्द किंवा संधी शब्द बनवतात. येथे कोणताही बदल झालेला नाही. कारण का तर र च्या मागे अ हा स्वर आहे आणि त्याच्या पुढे मृदू वर्ण आहे. म्हणून विसर्ग संधीच्या प्रकारातील एक नियम क ख प फ चा नियम आहे की विसर्गाच्या मागे ई किंवा उ असेल व पुढे क ख प फ यापैकी एक वर्ण आल्यास विसर्गाचे रूपांतर श मध्ये होते. हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. बघा, इथे बही कार हे 2 पद आहेत. पहिल्या पदाच्या शेवटी काय आहे? विसर्ग आहे. त्याच्या मागे काय आहे? ई आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे? क. नियम काय सांगतो की जर विसर्गाच्या मागे ई किंवा उ असेल, येथे ई आहे व पुढे क ख प फ यापैकी एक वर्ण असेल, येथे काय आहे? क आहे. त्यामुळे विसर्गाचे रूपांतर कशामध्ये होणार आहे? श मध्ये होणार आहे. म्हणून विसर्ग रूपांतरित होतो इथे श मध्ये. आणि अशा प्रकारे बदल होऊन जे घटक आपल्याला मिळतात ते म्हणजे बही, श, कार. कारण विसर्ग श मध्ये रूपांतरित झाला आणि म्हणून जो संधी शब्द आपल्याला मिळतो तो आहे बहिष्कार. विसर्ग संधीचा 5वा नियम आहे स श चा नियम. याचे 1-2 प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार की पहिल्या पदाच्या शेवटी स येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चे रूपांतर विसर्गात होते.
हे आपण उदाहरणाने समजून घेऊया. उदाहरण आहे मनसपटल. हे दोन पद आपल्याजवळ आहेत. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण स आहे आणि त्याच्या पुढे काय आलेलं आहे, व्यंजन आलेलं आहे. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण प म्हणजे व्यंजन आलेलं आहे सच्या पुढे. त्यामुळे हे जे स आहे ते रूपांतरित होतं विसर्गामध्ये. सचे रूपांतर कशामध्ये होतं, विसर्गामध्ये. आणि आपल्याला जे मिळणारे घटक आहेत ते आहेत मन, विसर्ग, पटल म्हणजेच मनःपटल. अशा प्रकारे हे संधी होऊन मनःपटल हा शब्द तयार करतात. हा संधी शब्द आपल्याला देतात. स श चा दुसरा नियम बघा की विसर्गाच्या पुढे च किंवा छ आल्यास विसर्गाचा श होतो. हे आपण उदाहरणाने समजून घेऊया. उदाहरण आहे की नी चल. नी या पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण विसर्ग आहे आणि त्याच्या पुढे काय येत आहे, च येत आहे. जर विसर्गाच्या पुढे च किंवा छ येत असेल तर विसर्ग रूपांतरित होतो श मध्ये, म्हणून विसर्गाचे इथे रूपांतरण झालेलं आहे श मध्ये. अशा पद्धतीने आपल्याला विसर्गाच्या जागी श मिळतो आणि निश्चल हे घटक मिळून एकत्र येतात आणि निश्चल हा संधी शब्द तयार करतात. तर स श चा तिसरा नियम आहे की विसर्गाच्या पुढे त किंवा थ आल्यास विसर्गाचा स होतो. आपण हे उदाहरणाने समजून घेऊया. तर मन, ताप हे दोन पद आपल्याजवळ आहेत. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण विसर्ग आहे, त्याच्या पुढं काय आहे, त. कारण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण त आपल्याला मिळतो. त किंवा थ असेल तर विसर्गाचा स होत असतो, म्हणून इथे विसर्ग रूपांतरित होत आहे स मध्ये. म्हणून जे आपल्याला घटक मिळत आहेत ते आहेत मन, स, ताप. ते एकत्र येऊन मनस्ताप हा संधी शब्द बनवतात. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इथे संधी हा घटक पूर्णपणे अभ्यासला आहे.